नंबर दिला मी तर तेच बोलते. मला काय बोलायचंय की मला काय बोलायचं, जर फेक आयडी वर तुम्ही कमेंट करते, तुमच्यात एवढी हिंमत आहे मग तुम्ही रिअल आयडी वर कमेंट कधीच करू शकत नाही. फर्स्ट झाला. सेकंड म्हणजे तुमच्यात खरंच दम असतं, तुम्ही तुमचा नंबर दिला असता. थर्ड म्हणजे तुम्ही तुमचा रिअल वाला ऍड्रेस दिला असता. किंवा फोर्थ म्हणजे मी समोरून बोलली होती की माझ्या इन्स्टाला मला मेसेज करा करत जावा. आणि गुड न्यूज तर माहित पडलीच तुम्हाला. डायरेक्टलीच बोलू कारण तुम्ही आमची फॅमिली आहे. लास्ट टाइम तुम्ही एवढं मला प्रेम दिलं, एवढं प्रेम दिलं की भारी वाटलं. आणि खास करून माझी रियांशी त्या दिवशी खूप नाही बोलली पण बरोबर बोलली. मला तर एक नवरा म्हणून असं वाटतं का ती जे काय बोलली ते एकदम बरोबर बोलली. आणि मला वाटलं होतं की तुम्हाला असं वाईट वाटत पण नाही, पण तुम्ही पण जे खूप साऱ्या ताईंनी कमेंट केलं, भावांनी कमेंट केलं की रियांशी तू बोलली चांगलं झालं की तू, आम्ही बघत होतो कमेंट त्या व्यक्तीचे का तू बोलली पाहिजे. तर ही जेव्हा हिने व्हिडिओ टाकली तर खूप सारे कमेंट्स आले त्याला. तुम्ही चांगलं प्रेम दाखवलं. लोकांनी त्याला कमेंट केल्या, बाकीचे कमेंट डिलीट होत होते माहिती नाही का. पण मला तर असं वाटत नाही कुठं की मी काही चुकीचं बोलले, कारण की हे गोष्ट तर खूप खरी. आपण कुठं वाचलेलं आणि ऐकलेलं पण आहे की आपण ऐकण्यापेक्षा त्यावरती बोललेलं कधी पण बेटर असतं. कारण आपण एखाद्याचं ऐकत गेलो तर तो व्यक्ती बोलत जातो. आणि मला नाही वाटत मी काही त्या दिवशी चुकीचं काय बोलली होती, चुकीची मी काही व्हिडिओ केली त्या टॉपिकवरती. मी एकदम करेक्ट आणि कट टू कट बोलली होती, पॉईंट टू पॉईंट बोलली होती. आणि जास्त पण बोलली नव्हती याच्यामध्ये की मला वाटत नाही की मी काही चुकीचं म्हणजे की आई म्हणून खूप कमी बोलली, एक आई म्हणून खूप कमी बोलली. ठीक आहे, खूप जास्त कमी म्हणजे कमीच बोलली नाही तर भरपूर काय आहे की. आणि कसं आहे ना की बोलत राहिलं ना तर ते कसं खूप बोलायला लागेल मला. त्याच्यामुळे मी काय विचार करते की आपल्याला काम विमा पण असं जागीच्या गोष्टी असतात सगळ्या, हॅपी लाईफ असते. आणि खूप साऱ्या ताईंनी सांगितलं त्याच्यामध्ये यार तुमची पोरगी एवढी क्यूट आहे, तुम्ही तिलाच बघून अशा व्यक्तीला इग्नोर करा. मनापासून थँक्यू, तुम्ही एवढे छान छान कमेंट्स माझ्या वेबला केले, मला खूप जास्त आवडले आणि मला खूप मस्त वाटलं. म्हणून मी विचार करते की मला त्या एका कमेंटनी काहीच फरक नाही पडला आणि यापुढे पण पडणार नाही, मी सांगून ठेवते. काय कारण जेवढे की असं कोण वाईट कमेंट केलं आम्ही बोलणार. आता आम्ही एवढे दिवस शांत बसून राहिलो, आता शांत बसणार नाही. मग त्याची दाखवून द्यायची कोण असेल तो एक्स वाय झेड. अजून सुद्धा आपण बोलू त्याबद्दल आणि त्याची आयडी वगैरे मेन्शन करू, मग ती व्यक्ती फेमस होऊन जाईल ना फुकटची. कशा त्याला फेमस करायचं आपण, फेक आहे की माहिती नाही खरी की खोटी आयडी आहे ती. आणि ज्याला खरंच असं वाटतं की मला काय करायचं त्याला आम्ही सपोर्ट करू नये, हे पहिल्यापासून ठरलेलं आहे. तर एवढंच आहे आजच्या ब्लॉगमध्ये. मी एकदम पॉझिटिव्हली ब्लॉग काढते आणि बोलते की मला आता मी खरंच म्हणजे मी असं विचार केला की चांगल्या लोकांचा भरपूर चांगला सपोर्ट आहे. त्याच्यामुळे एखादी वाईट दुसऱ्यांना दोष द्यायचा नसतो. जे कारण जे लोक ब्लॉग बघतात ते बोलतात की आम्ही तुमचे ब्लॉग पॉझिटिव्ह वाईबनी बघतो आणि ते पॉझिटिव्ह फिलिंग्सनी बघतो. तुम्ही आम्हाला खूप आवडतात, तुमचे कपल्स खूप आवडतात. रियांशी मला खूप प्रेम करते, विक्रमला सुद्धा खूप प्रेम करतो. आम्ही दोघं एकमेकाला खूप प्रेम करतो आणि त्याच प्रेमाने आम्हाला क्यूटशी मुलगी झालेली आहे. आणि मी खरं सांगते ना, मला आता काहीच फरक पडत नाही त्या गोष्टीचा कुठल्याच. आणि मला असं वाटत नाही की मी त्याच टॉपिकवरती व्हिडिओ बनवत राहू. आणि म्हणजे मी खरंच मला असं वाटतं नको बनवायला, कारण की एक आपली खूप हॅपी लाईफ आहे. त्याच्यामध्ये आपण एखाद्याचं नाचक्या लोकांचं नाव घेऊन पकडतं कशाला काय करायचं, बोलत बसायचं. ज्याला त्याची लेवल समजेल आज ना उद्या समजेल, त्याची लायकी काय त्याला सांगू दाखवून द्यायची आणि त्याची खरंच लायकी असते. त्यामुळे दुसऱ्यांना दोष द्यायचा नसतो. जे कारण जे लोक ब्लॉग बघतात ते बोलतात की आम्ही तुमचे ब्लॉग पॉझिटिव्ह वाईबनी बघतो आणि ते पॉझिटिव्ह फिलिंग्सनी बघतो. तुम्ही आम्हाला खूप आवडतात, तुमचे कपल्स खूप आवडतात. रियांशी मला खूप प्रेम करते, विक्रमला सुद्धा खूप प्रेम करतो. आम्ही दोघं एकमेकाला खूप प्रेम करतो आणि त्याच प्रेमाने आम्हाला क्यूटशी मुलगी झालेली आहे. आणि मी खरं सांगते ना, मला आता काहीच फरक पडत नाही त्या गोष्टीचा कुठल्याच. आणि मला असं वाटत नाही की मी त्याच टॉपिकवरती व्हिडिओ बनवत राहू. आणि म्हणजे मी खरंच मला असं वाटतं नको बनवायला, कारण की एक आपली खूप हॅपी लाईफ आहे. त्याच्यामध्ये आपण एखाद्याचं नाचक्या लोकांचं नाव घेऊन पकडतं कशाला काय करायचं, बोलत बसायचं. ज्याला त्याची लेवल समजेल आज ना उद्या समजेल, त्याची लायकी काय त्याला सांगू दाखवून द्यायची. आणि ते नंबर दिला. मी तर तेच बोलते. मला काय बोलायचंय की मला काय बोलायचं, जर फेक आयडी वर तुम्ही कमेंट करते, तुमच्यात एवढी हिंमत आहे मग तुम्ही रिअल आयडी वर कमेंट कधीच करू शकत नाही. फर्स्ट झाला. सेकंड म्हणजे तुमच्यात खरंच दम असतं, तुम्ही तुमचा नंबर दिला असता. थर्ड म्हणजे तुम्ही तुमचा रिअल वाला ऍड्रेस दिला असता. किंवा फोर्थ म्हणजे मी समोरून बोलली होती की माझ्या इन्स्टाला मला मेसेज करा काय बोलायचं असेल तर, तिथं पण नाही केलं. याच्यावरून कळलं ना की ही फेक आयडी आहे म्हणून, म्हणजे मला याला एक्स्ट्रा बोलायची काही गरज नाही पडली ना. फक्त एक व्यक्ती एवढं माहिती म्हणून आम्ही ही व्हिडिओ सुद्धा करेक्ट नाही ना माहिती आपल्याला किती मुलगा आहे मुलगी आहे कोण आहे काय, आय डोंट नो, काहीच माहित नाही. आणि असं वाटतं त्याच्यावरती एवढं मी फोकस का करू फालतू लोकांवरती. मी
चला राहू दे आता हा विषय इथं क्लिअर करते आणि परत एकदा तुमचं मनापासून आभार की तुम्ही एवढे पॉझिटिव्ह वाईबने आमच्या आणि त्याच्यासाठीच खूप सारे कमेंट्स येत होते. काय कमेंट गुड न्यूज द्यायचे आपल्याला. गुड न्यूज आहे, एकदम भारी गुड न्यूज आहे. तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत होते. गुड न्यूज म्हणजे ही गुड न्यूज नाही म्हणजे गुड न्यूज म्हणजे अशी गुड न्यूज म्हणजे काय द्यायची आहे की आपली समजू नका असं की गुड न्यूज मीन्स असं काय, तसं काय नसणार आहे. गुड न्यूज आहे पण गुड न्यूज आहे. सांगू का? तू देशील सांगते तू देशील. हा तर आहे ना जो आपला नेक्स्ट ब्लॉग येईल ना तर म्हणजे आम्ही डेट फिक्स नाही केली कधी नाही पण आम्ही लवकरच रिव्हील करणार. घरातच एखादं आम्ही करणार कारण की ना आम्ही बाबूचं नाव रिव्हील करणार तुमच्या समोर की आणि तुमच्याच क्यूटचे अशा सगळ्या कमेंट तुम्ही जेवढे कमेंट्स केले ना विक्रांत दादा बघूनच आम्ही ना एक असं क्यूटचं नाव सर्च केलं बेबीचं. सर्च मीन्स आम्ही ते फिक्स पण केलं. फक्त आम्हाला तुम्हाला सांगायचं ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगत नाही सॉरी फॉर दॅट. बट जेव्हा नाव आम्ही डिक्लेअर करू ते ती व्हिडिओ तो ब्लॉग तुम्हाला नक्की आमच्या नावातूनच तिचं नाव आम्ही तर तुम्ही गेस करू शकता काय नाव सजेस्ट केलं तुम्ही कमेंट करू शकता. बघू किती लोक म्हणजे करू आणि खरंच ज्यांनी पहिली कमेंट्स केली त्याला आम्ही छानशी गिफ्ट देणार आहे आम्ही. खरं जे पहिले एक लोक बोलतात आम्ही 3 बोलती आमच्यावरती प्रेम करतात त्यांना तुम्ही विचार करा आम्ही काय नाव ठेवणार त्याचं. ठीक आहे तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि काय बोललो होती मी अजून आणि आम्ही तो फंक्शन तिचा करतोय कारण की घरातल्या मला तर माझी इच्छा काय होती की डायरेक्टली आम्ही बर्थडेलाच करणार होतो. बर्थडेच्या टायमाला म्हणजे बर्थडे पण प्लस नामकरण विधी पण हा विचार असं केला की बऱ्याचशा लोकांना बेबीचं नाव माहिती पाहिजे ऍक्च्युली काय सजेस्ट केलं किंवा काय म्हणजे प्रत्येकाला एक्साइटमेंट असतेच. तर मला असं नव्हतं की तुम्हाला सांगायचंच नाही. मला तुम्हाला सांगायचं म्हणून मला छोटासा फंक्शन माझ्या घरात करायला लागेल सेलिब्रेशन. म्हणजे तुम्हाला एक सांगतो ना आम्ही नेहमी बोलतो तुम्ही आमची फॅमिली तेच फॅमिलीमुळे तुम्हाला शेअर करणार. मी थोडंसं लेटच केलं सांगायला पण ठीक आहे ओके म्हणजे ज्या हिशोबाने तसं आणि ही पण रिकव्हर होण्यामध्ये सगळं म्हणजे ऍडजस्टमेंट करून एक फंक्शन ठेवणं पण घराच्या घरात पण करण्याचा विचार करावा लागतो ना त्याच्यासाठी. तर घरातल्या घरातच करणार म्हणजे कोणाला सांगणार नाही काय नाही. डायरेक्टली माझा विचार तर बर्थडेचा पण ठीक आहे आपण नेम सेरेमनी घरातल्या घरात करू शकतो छोटीशी. तुम्ही पण फंक्शनला नक्की या. ठीक आहे म्हणजे व्हिडिओ दाखवतो ते बघा ते फंक्शनला तुम्हाला इन्व्हाइट करतो आम्ही म्हणजे एक प्रकारे इन्व्हाइट करणार आहे की आमची व्हिडिओ तुम्ही बघा आमच्या बाबूचं नाव काय ठेवणार आहे आम्ही ते तुम्हाला. बर्थडेला तर आपण धमाल करणारच. बर्थडे तर एकदम भारी होणार आहे. सगळं त्या बर्थडेची तयारी तर आपण करूच तेव्हा लवकरच म्हणजे आधीच 1-2 महिना आधीच करायला घेऊ आपण असं. तुम्ही तो नेक्स्ट व्लॉग येईल तो पण तुम्ही कंटिन्यू बघा. ही होती तुमच्यासाठी गुड न्यूज आणि ते ज्यांनी सजेस्ट केली ती नावं त्याच्यामध्येच आम्ही ते मस्तपैकी एक छान नाव असं बनवून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला ते नक्की माहिती पडेलच लवकर आणि खूप छान नाव असणार आहे ते. आणि रियांशीला मी नेहमी बोलतो की साडी घाला. खरं सांगा मला काय रियांची साडी मी छान दिसते की नाही तर तू मला याच्या म्हणतो तू साडीमध्ये फिरताना तू कसं ड्रेसमध्ये फिरत जा आणि घरी साडी घालत जा. ठीक आहे मी असंच बोलतोय. तिला मी फुल फ्रीडम दिलं तुला जे कपडे घालायचे घाल. पण मी तुम्हाला विचारतो रियांशी साडीमध्ये चांगली दिसते की ड्रेसमध्ये की वेस्टर्न ड्रेसमध्ये. मला तर सगळ्या कपड्यामध्ये भारी दिसतं असं नाही की साडीमध्येच भारी दिसते. मी जास्त बोलतो बघा. आता आमचे बाबू बोलायला लागेल तेव्हा सांग मम्मा तू साडीची घालायची अशी बोलले तर मला आवडेल. कधी बाबू बोलायला यार मी खूप खुश आहे की आमच्या घरी छोटीशी लिटल प्रिन्सेस आली. आणि मी ना असं विचार करते म्हणजे ज्यांना ना सगळं असं नटायला वगैरे आवडतं शॉपिंग करायला आवडते म्हणजे माझ्यासाठी ज्या पोरी असेल मी खरं सांगते मी समजून जा तुम्हाला ना मुलगी होऊ शकते. कारण का माहिती आहे का जर आपल्याला खूप आवड आहे तर देवाला माहिती आहे की हिला आवड आहे मुली म्हणजे आता समजा मी आहे मला खूप शॉपिंग करायला आवडते. मला काय बघितलं कानातलं मला कानातले आवडतं. मी बघितलं कसे काय गळ्यातलं मला ते आवडतं. मला असं वाटतं मला हे मला चप्पल पाहिजे मला शूज पाहिजे मला लिपस्टिक घ्यायचे मला मेकअप बॉक्स पाहिजे मला टी शर्ट पाहिजे मला हे ते मला सगळं पाहिजे. तर मग एक इच्छा असते ना की बाबा हा यार मी मला एवढं घेऊ शकतो मी माझ्या बेबीला काय काय करू शकते. आणि मला मुलगी झाली तिला मी असं हेअरबँड लावणार क्लिप्स म्हणजे बोलायचं गेलं तर रियांशीच्या मनात होतं की मुलगी झाली पाहिजे मुलगी झाली मला मुलगी पाहिजे मुलगी. आधी स्टार्टिंगला मी खरं सांगते मला वाटत होतं की मुलगा वगैरे होईल कारण की माझे जे सिम्पटम म्हणजे माझ्या बहिणीला जे सिम्पटम्स होते ना ते एकदम करेक्ट सेम टू सेम मला होते. आणि माझ्या 2 बहिणी आहेत ना त्यांना मुलगा झाला फर्स्ट तर त्यांचे जे सिम्पटम्स होते सेम माझ्यामध्ये होते सेम टू सेम काही चेंजेस नव्हते. तर सगळे बोलत होते की आणि सगळे जो येईल तो बोलायचा हिला ना पोरगाच होईल हिला ना पोरगाच होईल. पण मी मनात विचार करायचे मला काही चालेल मी एवढा त्रास काढते मला मुलगी झाली मुलगा झाली काही चालेल करत जावा. आणि गुड न्यूज तर माहीत पडलीच तुम्हाला की आमच्या बाबूचा मेन नाव रिव्हील करायचं आहे आम्हाला. सो लवकरात लवकर आम्ही आमच्या बाबूचं नाव रिव्हील करणार. सो गाईज हा ब्लॉग आपण इथंच संपवा. ठीक आहे इथं सेंड करूया आपण आणि बाकीचे नंतरचे ब्लॉग सगळे इंटरेस्टिंग ब्लॉग तुम्ही नक्की बघा. आणि गाईज तुम्हाला असे बोलून ब्लॉग काढला आवडत असेल तर मला नक्की सांगा मी माझे जेवढे काही टॉपिक कारण मी येत नाही असं असतं म्हणून आता यायला लागली बोलली की तू मला पाहिजे ब्लॉग मध्ये कारण आपण दोघं पहिला ब्लॉग काढ लोकांना खूप आवडायचे म्हणजे फॅमिली आमच्या. चला गाईज बाय बाय. बाय गाईज.